लहान अल्पवयीन मुलाने आपल्या मोबाईलमध्ये सहज आलेलं पॉर्न व्हिडिओ बघून घरातल्याच लहान मुलीवरती अत्याचार केले. आजकाल जे अत्याचार होत आहेत, जे बलात्कार होत आहेत समाजामध्ये, आताची तर घटना इतकी भयानक आहे. नसरापूरमध्ये ते लहान बाळ सुद्धा 3.5 वर्षाचं किंवा बद्दल तुम्हाला काय वाटतं की फाशीची शिक्षा झाल्यानंतर गुन्हे थांबतील का? लहान मुलांवरती जो मोबाईलवरती जो अश्लील कंटेंटचा जो प्रभाव आहे तो कितीवर पडतो? इंस्टाग्राम बघा, युट्यूब बघा, अश्लील व्हिडिओज जाहिराती मोठ्या प्रमाणात मध्ये मध्ये येत असतात. 18 वर्षाच्या आतल्या आहात का तर तुम्ही बघू शकता, नाहीतर तुम्ही फक्त त्या मेसेजला एक क्लिक केल्यानंतर त्या मुलांना सहज जर व्हिडिओ ओपन होत असेल तर म्हणजे त्याच्यावरती कोणाचं लक्ष आहे? आणि आपण म्हणतोय की मुलांमध्ये गुन्हेगारी वृत्ती वाढली आहे, तर किती घाणेरड्या रील्स असतात. आणि त्या सहज ही लहान मुलं कसं मोबाईल दिल्यानंतर पालक बघत नाही काय बघतायत मुलं. बऱ्याचशा पालकांना मजा वाटते की आपल्या मुली तर अशा नटून थटून कपडे छोटे घालून असे वेगवेगळे हावभाव करून रील्स करत असतात. कवळं वय त्या मुलीचं खेळण्या बागडण्याचं वय, आणि बालमनावरती काय परिणाम होतोय ना. त्या प्लॅटफॉर्म्स आहेत, इंस्टाग्राम, युट्यूब, जे कुठले असे माध्यम आहेत की ज्याच्यावरती मुलांना सर्रास सहज असे कंटेंट येतात, तर त्याच्यावरती प्रतिबंध आणला पाहिजे केंद्र शासनाने, राज्य शासनाने, तर हे गुन्हे थांबतील. ही लहान मुलं जे आहेत तर ते अश्लीलतेच्या खाईत ढकलली जात आहेत आता, आणि ते जर नैतिक अधपतन थांबवलं तर राष्ट्र निर्मिती होऊ शकते. आपण आज हा व्हिडिओ बघितलाय, पण मला असं वाटतं हा व्हिडिओ नुसता बघून उपयोगाचा नाहीये. त्याच्यावर आपण कार्यप्रणाली करणं गरजेचं आहे, त्याच्यावर आपण कृती करणं गरजेचं आहे आणि ते आत्मसात करणं गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ बघा, पूर्णपणे बघा आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे बघितलंय त्याच्यावर कार्य करा. धन्यवाद. आज आपण अतिशय संवेदनशील आणि गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत. समाजात वाढणाऱ्या बालकांवरील बलात्कार आणि अत्याचारांच्या घटना वारंवार वाढत आहेत. त्यानंतरचा उमटणारा संताप, त्यानंतर फाशीची मागणी आणि सगळ्याच मागची ही खरी कारणं काय आहेत यावर आज आपण सखोल संवाद साधणार आहोत. फक्त कठोर शिक्षा हा उपाय आहे का, की समाजाला संस्कार, आत्मनियंत्रण आणि नैतिकतेची जास्त गरज आहे? याच विषयावर आज आपण विचार मंथन करणार आहोत. नमस्कार, मी सूरज मांढरे आणि आपण पाहत आहात संस्कृती संवाद. आपल्या बरोबर आहेत प्राध्यापिका सौ भक्तिताई डाफळे. चला तर सुरू करूया आजचा हा पॉडकास्ट. आजकाल जे अत्याचार होत आहेत, जे बलात्कार होत आहेत समाजामध्ये, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय सांगू शकता? मुळातच जे असे गुन्हे करणारे जे आहेत ना, तर त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. आता जर बघितलं तर गुन्हेगार कोण आहे, म्हणजे असे लहान मुलांवरती अत्याचार करणारे कोण आहेत, तर ज्यांच्यावरती आधीच एखादा गुन्हा आहे आणि ते काहीतरी जामिनावरती सुटलेले आहेत, अशाच गुन्हेगारी मानसिकतेचे लोक पुन्हा दुसरा गुन्हा करायला सिद्ध होतात. त्यामुळे न्याय व्यवस्थेचा जो आहे ना, तर त्याच्यामध्ये अशा काही जागा आहेत की जिथं हा आरोपी सुटला जातोय, तर कायदा अधिक कठोर व्हावा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शासन होतं, जसं त्यांनी त्याच वेळेस चौरंगा केला होता गांजाच्या बाटल्याचा हातपाय तोडून, तर हे कठोर कसं असतं ना, की एक उदाहरण सिद्ध करावं लागतं. न्याय व्यवस्थेमध्ये असं एखादं बलात्काराचा आरोपी आहे तर त्याला कठोर शिक्षा झाली, तर ही भीती आज समाजात कुठंच नाहीये ना, असं कुठलंच उदाहरण समोर असं आता नाहीये. त्यामुळे लोकांना जे आहे तर ते मोकाटपणे गुन्हा करतायत. आणि आताची तर घटना इतकी भयानक आहे. नसरापूरमध्ये ते लहान बाळ सुद्धा 3.5 वर्षाचं, किंवा अगदी या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पर्वतीला एक घटना घडली. म्हणजे बघा ना, तुम्ही विचार करा, नसरापूरमध्ये आज हजारोनी समाज उतरला होता रस्त्यावर, आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी घटना घडते. म्हणजे गुन्हेगाराला भीतीच नाही उरलेली कुठल्या गोष्टीची. आणि आणखीन याला बरेचसे पैलू आहेत, जे केवळ जे दंड आहे तर तो तर आहेच, पण आणखीन बरेच सारे पैलू आहेत, तर त्या पैलूंचा सुद्धा विचार केला पाहिजे. कारण की एखादा गुन्हा घडतो तर त्या गुन्हा थांबण्यासाठी मूळ काय काय समस्या आहेत ना, तर त्या समस्यांवरती सुद्धा काम झालं पाहिजे. म्हणजे न्याय व्यवस्था आता न्याय करेल, शिक्षा देईल, पण पुन्हा दुसरा गुन्हेगार सिद्ध झाला नाही पाहिजे, या दृष्टिकोनातून कठोर पावलं उचलली गेली पाहिजे. बरोबर. आणि आता हा जो बलात्कार झाला तर त्याच्यासाठी समाजामध्ये जो रोष उठतोय, तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की फाशीची शिक्षा व्हावी. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की फाशीची शिक्षा झाल्यानंतर गुन्हे थांबतील का? कठोर दंड तर असलाच पाहिजे, पण केवळ दंडाने हे थांबेल तर असं आहे का, तर त्याचं पण एक चिंतन झालं पाहिजे. दंड तर 100% असला पाहिजे, कारण गुन्हेगाराला शिक्षा झाली तर ती भीती निर्माण होईल. पण दुसरी गोष्ट काय ना, तर याच्या पाठीमागे वृत्ती पण कार्यरत आहे. म्हणजे त्या व्यक्तीचा स्वभाव, त्या व्यक्तीच्या मनात येणारे विचार, तर हे सुद्धा खूप महत्वाचे आहेत. कारण काय ना, आज जर बघितलं आपण तर समाजामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अश्लीलता वाढलेली आहे. म्हणजे आज चित्रपटांच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात अश्लीलतेचा प्रचार प्रसार होताना दिसतो.
आणि इंस्टाग्राम जर आपण ओपन केलं किंवा कुठलंही युट्यूब ओपन केलं ओटीटी प्लॅटफॉर्म ओटीटी प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे सर्रास त्याच्यावरती असे कंटेंट असतात की ज्यामुळे जे आहे तर चुकीच्या गोष्टींचे विचार अधिक वाढतात आणि त्याचे कितीतरी घटना आहेत. म्हणजे अगदी लहान अल्पवयीन मुलाने आपल्या मोबाईलमध्ये सहज आलेलं पॉर्न व्हिडिओ बघून घरातल्याच लहान मुलीवरती अत्याचार केला. ह्या घटना खूप साऱ्या समाजामध्ये घडत आहेत. मग आज कसं आहे ना, हिंदू धर्मामध्ये सांगितलंय की दृश्यवशात बद्ध, म्हणजे आपण जो द्रष्टा आहे, पाहणार आहे, तर तो दृश्यवशात बद्ध, म्हणजे जे आपण पाहतो त्यात आपण अडकतो. ही एक सायकोलॉजी आहे की आपण जी गोष्ट सातत्याने पाहत राहतो तर त्या गोष्टीमध्ये आपण अडकतो आणि तो विचार ही कृतीची जननी आहे. म्हणजे जे विचार आपल्या मनात येतात त्यावरती आपली कृती अवलंबून असते. पण विचार कधी येतात? जेव्हा आपण एखादी गोष्ट सातत्याने पाहतो. मग अशा पद्धतीने जर ओटीटी प्लॅटफॉर्मवरचे तर बरेचसे चित्रपट असे असतात की एकत्र कुटुंब आपण एकत्र बसून बघू पण नाही शकणार. म्हणजे एवढं गोष्टी आहेत तर चुकीच्या दाखवल्या जातात. आपण सर्वसामान्य जरी कुठलं पण मूवी किंवा पिक्चर बघायचं म्हटलं किंवा सिरियल जरी बघायचं म्हणले तरी त्याच्यामध्ये कुठं ना कुठं ते त्याला टीआरपी मिळण्यासाठी अश्लीलता दाखवली जाते. आणि त्यामुळे काय ना, सातत्याने या गोष्टी जर सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून या गोष्टी समोर येत असतील तर साहजिकच आहे की त्या व्यक्तीच्या मनामध्ये जे तर ते चुकीचे विचार येत राहणार आहे, कारण सातत्याने ते मनावरती जे त्या गोष्टीचा प्रभाव पडतोय. आणि दुसरी गोष्ट काय तर आज जे तर समाजामध्ये नीतिमूल्य शिकवण्याचं प्रमाण कुठं दिसतंय आपल्याला. आज सर्व शाळा कॉलेजेसमध्ये जे आहेत तर ते व्यावहारिक शिक्षण दिलं जातं. पण मला सांगा की 99% गुण मिळवणारा मुलगा उत्तम व्यावसायिक होईल, उत्तम डॉक्टर होईल, पण उत्तम व्यक्ती होईल याची गॅरंटी ते 99% देऊ शकतात. म्हणजे आज भ्रष्टाचार करणाऱ्यांमध्ये मोठे मोठे लोक आहेत ना, सिव्हिल इंजिनियर, डॉक्टर्स आहेत. खरं तर भौतिक शिक्षण त्यांनी पण घेतलेलं आहे, पण वृत्ती सात्विक करण्याचं शिक्षण कुठं दिलं गेलं. मग त्याच्यामुळे कसं आहे ना की शिक्षा तर दिलीच पाहिजे, पण शिक्षेच्या सोबत समाजामध्ये जी नीतिमूल्य संस्कार आहे ना ते रुजवणं आणि सात्विक मन तयार करणं, समाज मन, ही फार आवश्यक आहे. नाहीतर मग आपण जर बघितलं तर आज सायबर गुन्ह्यांचं प्रमाण किती वाढलंय. मग ती मुलं काय अशिक्षित नाहीत ना, बरेचसे त्यातले आयटी इंजिनियर्स आहेत ज्यांना टेक्निकल नॉलेज आहे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं किंवा आयटी क्षेत्रातलं, त्यांना ज्ञान आहे. अशीच मुलं सायबर क्राईम करतायत ना, फसवे कॉल करतात, ऑनलाईन आपल्या पूर्ण अकाउंट हॅक होतात. कशामुळं? तर ही एज्युकेटेड मुलं आहेत. मग आपण म्हणतो की भौतिक शिक्षणाने प्रगती होते, मग ह्या भौतिक शिक्षणाचा वापर जर वृत्ती सात्विक नसेल तर चुकीच्या पद्धतीने पण होतं ना. मग म्हणून माझं प्रशासनाला पण विनंती की आज शाळा कॉलेजेसमधून जे आहे ना तर अशा प्रकारे सात्विक मन, आदर्श व्यक्ती, म्हणजे कसं आहे ना, व्यक्ती निर्माणाचं कार्य झालं पाहिजे. आता केवळ भौतिक गोष्टींचा विचार होतोय, पण भौतिक गोष्टी करता करता माणूस इतका स्वार्थी होत चाललाय की तो दुसऱ्याचा सुद्धा विनाश करण्याचा म्हणजे विचार त्याचा सुरू झालेला आहे. आता एवढे मोठे मोठे शस्त्रास्त्र तयार केले जातात, पण ते देशहितासाठी काही जण करतात, पण ज्याची वृत्ती सात्विक नाही ते देशविरोधी पण कारवाया करतात. म्हणून व्यक्ती निर्माणाचं कार्य, नीतिमूल्यांची जपणूक ही मूळ गोष्ट असणं फार गरजेचं आहे. मला असं वाटतं की हे जे गुन्हे होत आहेत, जो आता तुम्ही सांगितलं की मनामध्ये सात्विक विचार जर असतील तर या गुन्ह्यांना कुठेतरी आळा मिळू शकतो. तर आता भगवद्गीतेमध्ये अशा कितीतरी गोष्टी सांगितलेल्या आहेत की जर जसं तुम्ही कर्म कराल तसं तुम्हाला फळे हे 100% भेटणार आहे. ही जी मनामध्ये जर भावना प्रत्येकाच्या आली, आपण असे केल्यानंतर आपल्याला सुद्धा आज ना उद्या ह्या कर्माचं फळ नक्की भेटणार आहे. हे जर शिकवण पहिल्यापासून जर त्यांना दिली तर मला असं वाटतं ह्या गुन्ह्यांना कुठेतरी आळा मिळू शकतो. म्हणजे कसं आहे ना की आज बघा शासनाने मध्यंतरी काय सुरू केलं आहे की मुलांना लैंगिक शिक्षण द्यायला सुरुवात केली. पण मला सांगा, आपण म्हणतो की 18 वर्षाची झाल्यानंतर मुलीचं लग्न केलं पाहिजे. अगदी बरोबर आहे की त्यांना समज येईपर्यंत, कारण की वयाच्या 21व्या वर्षीपर्यंत मुलांचा प्री फ्रंटल कॉर्टेक्स याचा विकास नसतो झालेला. आता हे काय करतो तर विवेक वाढवण्याचं काम हे प्री फ्रंटल कॉर्टेक्स करत असतं. मग जोपर्यंत त्याचा विकास होत नाही मेंदूमधल्या त्या भागाचा, तोपर्यंत ती व्यक्ती जी आहे ना तर ती सतत विवेक बुद्धीने निर्णय नाही घेऊ शकत. आणि म्हणून 18, 19, 20 वर्षानंतर, 21व्या वर्षानंतर हे विवाह होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर पण आता 14 आणि 15 वर्षाच्या मुली ज्या आहेत तर त्या गरोदर माता होत आहेत, त्याचं काय? याचा तर कोणच विचार करत नाही. तुम्ही शाळेमधून लैंगिक शिक्षण देत आहेत म्हणजे हे आगीत तूप ओतल्यासारखं आहे.
त्यापेक्षा लहान मुलांना जे आहे आणि या सगळ्याच आत्ताच्या वेगवेगळ्या माध्यमातून काउन्सिलिंग करून आपण लोकांना जे आहे तर स्वतःमध्ये चांगले गुण निर्माण करणं, षडरिपू आहेत काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, तर याच्यावर ताबा कसा मिळवायचा हे शिकवलं पाहिजे ना. अगदी. नाहीतर जसं भगवद्गीतेचं आपण उदाहरण दिलं तसं भगवद्गीतेचं जे शिक्षण आपण दिलं सगळ्या शाळांमधून तर निश्चितच हे जे षडरिपू आहेत ज्या 6 रिपूंमुळे माणसाकडून चुकीच्या गोष्टी घडतात तर त्याच्यावरती संयम कसा आणायचा, त्याच्यावरती ताबा कसा मिळवायचा तर हे निश्चितच आपण शिकू शकतो. कारण की भगवद्गीता ही केवळ हिंदूंनीच आचरणात आणावी असं नाहीये, तर त्याच्यामधली जी तत्व आहेत तर ती सगळ्या विश्वासाठी उपयोगी आहेत. आज बाहेरचे पाश्चात्य कितीतरी लेखक आहेत जे भगवद्गीतेचा आधार घेतात. असं आहे, स्वतः एपीजे अब्दुल कलाम भगवद्गीतेचा अभ्यास करायचे. मग भगवद्गीता ही खूप अखिल मानव जातीला मार्गदर्शक ठरली. व त्याच्यामुळे धर्मग्रंथांचा अभ्यास करणं, शाळांमधून सात्विक व्यक्ती निर्मितीसाठी प्रयत्न करणं आणि दुसरी गोष्ट कुटुंबामधून सुद्धा हे आपल्या धर्माचे संस्कार जाणं ही अत्यंत आवश्यक आहे. आज कुटुंबात तरी कुठे शिकवलं जातं मला सांगा. पूर्वी संध्याकाळी 7 वाजता पालक जे आहेत तर ते मुलांना घेऊन देवघरासमोर बसायचे, श्लोक स्तोत्र पठण करायचे. मला आठवतंय लहानपणी, म्हणजे मी ज्यावेळी लहान होतो, अजून सुद्धा आमच्या घरामध्ये ती चालतेच की संध्याकाळ झाली, सूर्यास्ताची वेळ झाल्यानंतर शुभंकरोती वगैरे आम्हाला बसवून म्हणायला लावायचे. ती आता बऱ्यापैकी प्रथा संपुष्टात आलेली आहे, म्हणजे आता या गोष्टी दिसतच नाहीत. तर हे गरजेचं आहे की घरातून संस्कार होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कसं आहे की संध्याकाळच्या वेळेस आजी आजोबा सगळे घरात बसायचे घेऊन आणि स्तोत्र पठण श्लोक म्हणून घ्यायचे मुलांकडून. पण आता कुठं दिसतात सगळेजण संध्याकाळी 7च्या त्या टीव्हीच्या मालिका पाहत असतात, ज्याच्यामध्ये सातत्याने त्या मालिकांमधून काय दाखवलं जातं की हा घरातलेच व्यक्ती कसे शत्रू आहेत आपले, म्हणजे मग याच्यावरती प्रयोग कर, त्याच्यावरती प्रयोग कर, ही चुकीची ती चुकीची, षडयंत्र. मग सारख्या त्या सिरियल बघून आपल्या पण डोक्यामध्ये आपले घरातले वैरीच दिसायला लागतात ना आपल्या. कारण की संस्कृत मधलं सुवचन आहे की द्रष्टादृश्यवशात बद्ध, आपण जे पाहतो त्यात आपण अडकतो. म्हणजे सातत्याने आपण जर याच गोष्टींच्या प्रभावात आहे तर आपण व्यक्तींचा विचार कसा करणार. माणूस स्वार्थीच व्हायला लागलाय ना आता. आणि म्हणून स्वतःच्या इच्छा वासना पूर्ण करण्यासाठी मग अशा छोट्या छोट्या बाळांचा बळी त्याच्यामध्ये जातो, जे प्रतिकार करू शकत नाही. खरं तर हिंदू धर्मामध्ये नारीला स्त्रीला जे आहे ते शक्ती म्हणून पूजलेलं आहे. आपल्याकडे लहान मुलांना देवाचं रूप म्हणून बघितलं जातं. 5 वर्षापर्यंतचं मूल आहे त्याला जे आहे तर आमची आजी म्हणायची की 5 वर्षापर्यंतचं मूल आहे त्याला समज नसते, ते देवाचं बाळ आहे, असं म्हणजे आम्हाला शिकवायचे. तर एवढं त्याच्याकडे त्या भावाने बघितलं जातं. पण ते कधी जेव्हा आपण आपली संस्कृती पुढच्या पिढीला शिकू तर तेव्हाच हे होणार आहे ना. नाही तर मग आता ज्या काही ह्या सगळ्या अनाचार सगळं वाढत चाललेला आहे तर त्याला कारण हेच आहे की घराघरातून आज हिंदू धर्माचे संस्कार दिले जात नाहीत, जे राजमाता जिजाऊंनी त्यांच्या पुत्राला जे दिले, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवरती रामायण महाभारत याचे संस्कार राजमाता जिजाऊंनी दिले, त्यांच्याकडून साधना करून घेतली, ते सतत त्यांच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचे. म्हणजे कसं असतं बघा, दिवसाला आपल्या मनामध्ये 70 ते 80 हजार विचार येत असतात आणि कुठलंही काम आपल्याला जर करायचं असेल तर आपल्या मनाची एकाग्रता फार महत्वाची असते. एवढ्या विचारांचा गोंधळ आपण डोक्यात घेऊन आपण एकाग्रतेने काम नाही करू शकत. आणि मग हे विचार कमी करण्यासाठी जे तर आपण नामस्मरण केलं पाहिजे. अध्यात्म कशासाठी तर यासाठी की मनाची ऊर्जा वाढवणं ही खूप गरजेचं आहे. आज सगळे लोक जे आहेत ते शारीरिक बळ वाढवण्यासाठी प्रयत्न करतात, पण मानसिक सक्षमता वाढवायचा कोण प्रयत्न करते. आज कमकुवत झाले. आपण आपल्यातल्याच एखाद्या दोषाच्या अहंकाराच्या पैलूला आपण आहारी जातो, त्याला बळी पडतो आणि चूक झाल्यानंतर मग किती पश्चाताप करून उपयोग नाही. तर हिंदू धर्मामध्ये धर्माचरण आणि साधना ही कशासाठी आहे ना, तर स्वतःतील अयोग्य विचारांवरती मात करून योग्य विचार आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठीच आपण सगळे सणवार, सगळं अध्यात्म हे यासाठी सांगितलेले. पण काय ना की हे शास्त्र आज समाजापर्यंत न पोहोचल्यामुळे आज त्याच्या विरोधात लोक बोलतात की काय हे सगळं थोतांड आहे किंवा हे सगळे म्हातारपणी करायच्या गोष्टी आहेत. पण आता म्हातारपण बघितलंय कुणी, आता तर लहान लहान मुलांना हार्ट अटॅक यायला लागलेले आहेत. तर मग काळ बदललेला आहे, खूप परिस्थिती जे आहे तर ते बघतोय आपण काय कशी निर्माण झाली आहे. तर मग माझी विनंती एवढीच आहे की राज्य शासनाने कठोर कायदा तर करावाच, गुन्हेगाराला फाशी तर द्यावीच, पण अशी गुन्हेगारी वृत्ती निर्माणच होणार नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि त्यासाठी शाळा कॉलेजेस मधून त्याचबरोबर आता हे जे बघितलं आपण की वयस्कर लोक जे आहेत तर ते अत्याचार करतात. तर म्हणजे ही खरी गोष्ट म्हणजे कुठेतरी मनाला चटका लावून जाणारी गोष्ट आहे. कारण की या अनपेक्षित आहे ही गोष्ट. कारण की आपण तरुणांकडून किंवा तशा व्यक्तींकडून बाबा चूक होऊ शकते, पण वडीलधारी जी लोक आहेत ती जर अशी गोष्ट करत असतील तर ते कुठेतरी पटत नाही, पचत नाही ती. म्हणूनच काय ना तर सर्वच वयोगटामध्ये या गोष्टी शिकवणं ते कधी होणार जेव्हा आपण धर्मग्रंथांचा अभ्यास करायला सुरुवात करू, त्याच्यानंतर आपण नामस्मरण सुरू करू, योगासनं सुरू करू, तेव्हा आपण आपल्यातले हे जे षडरिपू याच्यावरती मात करू शकू ना.
नाहीतर मग आता कसं आहे ना की बऱ्याच जणांना धर्म म्हटलं की त्यांना वाटतं आणि लगेच दोन भागामध्ये वाद निर्माण करायला. पण धर्म म्हणजे काय, तर जो धारण केला जातो तो धर्म. म्हणजे काय, तर ज्या गोष्टीचं धारण केल्यामुळे आपली ऐहिक, पारमार्थिक आणि सामाजिक उन्नती होते त्याला धर्म म्हटलं जातं. म्हणजे समाजाची उन्नतीसाठी जे आपण धारण करतो त्याला धर्म म्हटलं जातं. आपण म्हणतो ना शेजार धर्म, पती धर्म, पत्नी धर्म. मग याच्यामध्ये काय, तर जे ते कर्तव्य आहे ते उत्तम पद्धतीने निभावणं हा तो त्याचा धर्म असतो. मग त्यामुळे धर्माच्या चुकीची गोष्ट संकल्पना समाजासमोर गेल्यामुळे तो जो आदर्श व्यक्तिमत्वासाठी जो धारण केला पाहिजे तो कोणीच धारण करताना दिसत नाही. म्हणून या गोष्टीचा विचार झाला पाहिजे आणि त्यासाठी नैतिक मूल्यांचं शिक्षण आपल्या व्यवस्थेमधून देणं गरजेचं आहे. आज बघितलं तर अन्य अहिंदूंना त्यांचं धार्मिक शिक्षण मिळतं, ख्रिश्चनांना कॉन्व्हेंटमधून त्यांचं धर्माचं शिक्षण त्यांना मिळतं, किंवा मुस्लिम समाजाला मदरशांमधून त्यांचं शिक्षण मिळतं. पण हिंदूंचं धर्मशिक्षण मिळण्यासाठी काय व्यवस्था आहे? आज मंदिरांमधून पण शिकवलं जात नाही. मग सात्विकतेचे संस्कार कसे होणार? आज माणसांना टेन्शन आलं तर लोक मंदिरात येऊन बसतात का, तर तिथं ती एनर्जी आहे ना, ऊर्जा आहे ती, याच्या पाठीमागे पण सायन्स आहे. तर म्हणून ती ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह ऊर्जा जे आहे तर ते आपल्याला अधिक मिळण्यासाठी हे शिक्षण सुद्धा आज देणं प्रत्येक वयोगटासाठी देणं खूप आवश्यक आहे. आता ह्याच्यामध्ये मला एक सांगावं असं वाटतं की धर्म, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ते धर्मध्वजा घेऊन चालले होते, हा आचरणात घेतला होता. तर त्यामध्ये मला असं सांगायचंय की त्यांचे जे कुळे म्हणजे बाबाराजे भोसले, त्याच्यानंतर लखोजीराजे भोसले, शहाजीराजे भोसले आणि शिवाजीराजे भोसले, आपल्याला जे शिकवलं जाते की शिवचरित्रातून किंवा जे लहान मुलांना शिकवलं, शिवाजी महाराज म्हणून आपण काय घेतो की बाबा त्यांचं युद्ध, त्याच्या मागचं युद्ध कसं केलं, त्यांची मानसिकता ती युद्ध करण्याची कशी राहिली, त्याच्या मागे कुठेतरी अध्यात्म आहे. जसं की शिवाजी महाराज पहिल्या प्रहरात उठायचे 4 वाजता उठून, त्यानंतर ते शुश्रूषुभूत होऊन महादेवाची आराधना करून, जगदंबेची आराधना करून, आईचे आशीर्वाद घेऊन सगळ्या गोष्टींसाठी पुढे जायचे. तसं आपल्या लहान मुलांना शिकवलं जात नाही. आणि शिवाजी महाराज घडण्यामागचं खरं कारण म्हणजे शहाजीराजे तसे होते किंवा लखोजीराजे तसे होते म्हणून शहाजीराजे तसे झाले. शहाजीराजे तसे होते आणि जिजाऊ तशा होत्या, आध्यात्मिक होत्या, त्याच्यामुळं शिवाजी महाराज घडले. तर आई वडिलांकडूनच हे बाळकडू मुलांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, मला असं वाटतं, तरच हे गुन्हे थांबू शकतात. बरोबर. तेच म्हणून संस्कार जे आहेत तर ते कुटुंब, शाळा या 2 गोष्टीकडून व्हायला पाहिजे. समाजामध्ये तर आता बदल व्हायला पाहिजे, कारण की समाजाला दिशा मिळणार कधी, जेव्हा कुटुंब व्यवस्था बळकट होईल, आदर्श होईल, तेव्हा त्या कुटुंबातून समाज निर्मिती होत असते. म्हणून आई वडिलांनी ते पुढे देणं. आता बघा आपल्या हिंदू धर्मात काय सांगितले, 4 आश्रम सांगितले, बरोबर. ब्रह्मचारी आश्रम, त्याच्यानंतर विवाहानंतर आपलं वानप्रस्थाश्रम असतं आणि मग नंतर संन्यास आश्रम असतं. म्हणजे आपण 4 आश्रमातून जातो. पहिल्यांदा शिक्षण घेतो, ब्रह्मचार्य पाळतो, नंतर कुटुंब व्यवस्थेमध्ये येतो, नंतर वानप्रस्थाश्रम, मिडल एज आणि नंतर मग संन्यास आश्रम. पण आता वानप्रस्थाश्रमातून संन्यास आश्रमाकडे जायला कोण तयारच नाहीये. संन्यास म्हणजे काही सोडून रानावनात जा असं नाहीये. संन्यास म्हणजे काय, तर आपल्याकडची जी धरोहर आहे ती पुढच्या पिढीला देणं आणि आपण मार्गदर्शक भूमिकेमध्ये राहणं. पण आता काय झालंय ना की ती जी भाग आहे की संन्यास, त्याग हा म्हणजे तो नाहीच आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे या एका वयानंतर जे आहे तर एका पर्टिक्युलर वयानंतर सगळ्या गोष्टींचा हळूहळू त्याग व्हायला पाहिजे. पण तो मोह इतका आहे ना की कशातूनच इच्छा ज्या आहेत तर त्या सुटत नाहीयेत लोकांच्या, आणि म्हणून त्या 2 जनरेशन मध्ये जे आहे तर त्या वाद निर्माण होत असतो. तर तो भाग हे आपल्याला आपला धर्म शिकवत असतो, पण हे कुणाला शिकायचं नाहीये त्या गोष्टी. मग त्यामुळे कसं आहे की ही सगळी आसक्ती त्या गोष्टीमध्ये जे आहे तर गुंतून राहणं, तर हा सगळा भाग तसा होतोय. म्हणून आपल्या धर्माचं शिक्षण जे आहे तर ते आपल्या लोकांना जर गेलं तर खऱ्या अर्थाने कुटुंब व्यवस्था ही टिकून राहील त्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे बघा ना, आदर्श प्रभू श्री राम आहेत. प्रभू श्री रामांनी वडिलांच्या इच्छेखातर जे तर लगेचच सिंहासनाचा त्याग केला आणि 12 वर्ष वनवासाला गेले. पण मग आता तेवढी लोकांची मानसिकता आहे का की आहे ते सोडायचं आणि जायचं, आज्ञा नाही सुटतच नाही, म्हणजे मरेपर्यंत लोकांना सुटतच नाही. आणि मग म्हणून काय होतं ना की हे 4 आश्रमांचा अभ्यास नाही की कधी आपण शिक्षण घेतलं पाहिजे, कुठल्या वयामध्ये कुटुंब व्यवस्था आपण आचरण केले पाहिजे, आपले मुलं जन्माला घालून त्यांना आदर्श नागरिक बनवण्याचं एक दायित्व आहे. नंतर मग वानप्रस्थाश्रमामध्ये म्हणजे आपण त्या पर्टिक्युलर ह्याच्यात गेल्यानंतर मुलांना पायावर उभं करणं आहे, स्वतःला जे आहे तर ते अध्यात्माचा आधार घेऊन स्वतःचं व्यक्तिमत्वाचा विकास करणं आहे. आणि नंतर शेवटच्या टप्प्यात सगळ्या गोष्टीचा मनाने त्याग करणं अपेक्षित, शरीराने नाही पण किमान त्यात राहून आपल्याला मनाने तरी त्याग करता यायला पाहिजे.
पण ती आसक्ती आज सुटत नाहीये लोकांना, आणि म्हणून मग हे वाद निर्माण झाले. मग त्या गोष्टी कधी होणार ना, तर ते तेव्हाच होणार की जेव्हा आपण हे सगळं नीतिमूल्य, आपले संस्कार, आपली संस्कृती याचा अभ्यास करू, तेव्हाच ते होणार. आणि आपण आता आम्ही हिंदू जनजागृती समिती आहे, तर आम्ही हे पूर्ण गावोगावी जाऊन आज हे नीतिमूल्यांचं शिक्षण देण्यासाठी उपक्रम करतोय आणि विनामूल्य करतोय. म्हणजे असं नाहीये की आम्ही फक्त जे आहे ते प्रशासनाला निवेदनं देतो किंवा काही आंदोलनं घेतो, एवढंच नाहीये. तर समाज निर्मितीसाठी आज हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून विनामूल्य धर्मशिक्षण वर्ग घेतले जातात. काही शिबिरं आपण घेतो जी युवकांसाठी आहेत, ज्यामध्ये एक आपल्या पूर्ण नीतिमूल्य आहेत, व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास आहे, किंवा ती व्यक्ती कशा पद्धतीने आदर्श जीवन जगेल यासाठीचं शिक्षण आहे. तर अशा धर्मसत्संग म्हणजे धर्माचे संस्कार देणारे जे शिबिर आहेत, तर अशी शिबिरं आपण आम्ही घेतो. त्यानंतर मुलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग आहेत मुला मुलींसाठी, की आपण किमान प्रतिकार तरी आपल्याला करता यायला पाहिजे. म्हणजे शत्रू आला तर किमान पळून तरी जाता यायला पाहिजे. आता लोक पळायला लागले तरी त्यांना हार्ट अटॅक येतात, कारण की पळायची पण सवय नाहीये. तर अशी परिस्थिती झालेली आहे. तर शारीरिक सक्षमतेसाठी आपण कराटे, लाठीकाठी या गोष्टी शिकवतो, की किमान प्रतिकार तरी करता यायला पाहिजे मुला मुलींना न घाबरता. मानसिक सक्षमतेसाठी आपण आपले जसे विनामूल्य धर्मशिक्षण वर्ग घेतो, त्यातून मनोबल कसं वाढवायचं आणि एक उत्तम व्यक्ती कसा बनायचं, तर हे सगळं धार्मिक शिक्षण आम्ही देत असतो. असे आपले ग्रंथ पण आहेत पुष्कळ, की ज्याच्यातून हे विषय समाजापर्यंत पोहोचतात. तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन पण करते की ज्यांना असं वाटते की आपल्या गावामध्ये असं शिबिर एखादं व्हावं की ज्याच्यातून मुला मुलींना आणि सगळ्याच वयोगटाला आपल्या संस्कृतीचं शिक्षण मिळावं, धर्माचं शिक्षण मिळावं, तर तुम्ही आम्हाला आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुमच्या गावात येऊ. हे जे सगळं शिक्षण आहे, एक उत्तम व्यक्ती आणि चारित्र्य निर्मिती करणारं जे शिक्षण आहे, तर ते आम्ही तुम्हाला तिथे येऊन देऊ. आणि हे समितीच्या माध्यमातून विनामूल्य केलं जातं. तर आपल्या सगळ्या हिंदू बांधवांनी या आपल्या हिंदू जनजागृती समितीचे जे उपक्रम आहेत, जसं धर्मशिक्षण वर्ग आहे, किंवा आम्ही प्रथमोपचार पण शिकवतो. जसं काही आपत्कालीन परिस्थितीमध्ये डॉक्टरांकडे जाण्याआधी काही आपल्याला प्राथमिक उपचार करावे लागतात. जसं सर्पदंश झाला, कोणाला चक्कर आली, हार्ट अटॅक आला, त्याच्यात CPR द्यायचंय. तर हे सुद्धा आपण हिंदू बांधवांना शिक्षण देतो प्रथमोपचाराचं सुद्धा, की काय आपण एक बेसिक डॉक्टरांपर्यंत जाईपर्यंत कुठल्या गोष्टी केल्यानंतर त्या व्यक्तीचा जीव वाचेल, हे पण आपण विनामूल्य शिकवतो. मग तुम्ही स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग आहे, प्रथमोपचार वर्ग आहे, नंतर युवकांसाठी युवा मार्गदर्शन आपण आयोजित करतो. आणि आपल्या हिंदू धर्माचं आणि धार्मिक शिक्षण आहे, धर्मशिक्षण आहे, आपले सांस्कृतिक शिक्षण आहे, ते आपण धर्मशिक्षण वर्गाच्या माध्यमातून देत असतो. तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आपण आपल्यासाठी हे विनामूल्य उपलब्ध करू. त्याच्यामध्ये मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सरकारला काय ह्या व्हिडिओतून उद्देश देऊ शकतो, किंवा ह्या व्हिडिओतून आपण सरकारला काय सांगू शकतो ह्या व्हिडिओतून, की आपण कशामध्ये बदल केला पाहिजे, किंवा ह्या गोष्टी जर घडत असतील तर आपण कुठली नियोजन केलं पाहिजे. बरोबर. म्हणजे कसं आहे ना, की आता ही जी समाजामध्ये आपल्याला वृत्ती पाहायला मिळते, तर ती वृत्ती सात्विक होण्यासाठी मुळात आपल्याला 3 स्तरावरती काम करावं लागेल. एक म्हणजे काय ना, तर पहिलं आहे कुटुंब. तर कुटुंबातून केवळ पोटार्थी शिक्षण, म्हणजे तू पैसा कमव आणि कसाही कमव असं न करता, कुटुंबातून पहिल्यांदा त्याच्यावरती नीतिमूल्यांची रुजवणूक कशी होईल, आणि तू कष्टाने कमव, आदर्शाने कमव, भ्रष्टाचार करू नको. भ्रष्टाचार म्हणजे फक्त टेबला खालून पैसे देणं असं नसतं. तर भ्रष्टाचार म्हणजे आचरणातील भ्रष्टता, ती पण दूर झाली पाहिजे. त्यामुळे आधी आई वडिलांना माहिती पाहिजे की नेमकं मुलांना आपण काय शिकवलं पाहिजे. त्यामुळे काहीतरी आपल्याकडे वेळ असेल तर काहीतरी काल्पनिक कादंबऱ्या वाचण्यापेक्षा आपल्याकडे भरपूर धर्मग्रंथ दिलेले आहेत, आपल्याकडे पुष्कळ ज्ञान आहे ज्याचा अभ्यास आज पाश्चात्य करतायत. तर घरामध्ये कुटुंबियांनी स्वतः त्याचा अभ्यास करावा, आपल्या धर्माचा, आपल्या इतिहासाचा, आपल्या राष्ट्रपुरुषांचा आणि आपल्या संस्कृतीचा, आणि तो वारसा मुलांना द्यावा, जेणेकरून आपली मुलं ही घरातून आदर्श जे आहेत ती निर्माण होते. कारण कुटुंब व्यवस्थेचं काम असते की उत्तम चारित्र्य असलेली मुलगा मुलगी ते भारतवर्षासाठी अशी सुप्रजनन व्हावं, हेच कुटुंब व्यवस्थेचं मुख्य उद्देश आहे. त्यामुळे हा पहिला भाग आहे. दुसरा जो आहे तर तो म्हणजे सामाजिक भाग. सामाजिक भागामध्ये मी एवढं सांगेल की आपले जे काही गणेश मंडळ आहेत, नवरात्र उत्सव मंडळ आहेत, किंवा आणखी बरेचसे काही गट असतात, सामाजिक गट, जे एकत्र येऊन वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेत असतात. तर त्या उपक्रमांमधून सुद्धा आहे ना, की समाजमन आदर्श घडेल असे उपक्रम घ्यावेत. नाहीतर काय होतं ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला आपण शिवजयंतीला जयंती साजरी करतो, तरुणी मोठ्या प्रमाणात येतात, पण नंतर काय होतं ना, तर सगळीकडेच होतं असं मी म्हणणार नाही, पण बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळतं की महाराजांना एक गाणं आणि नंतर ते डीजे वरती सगळी पिक्चरची गाणी लागलेली असतात, आणि कुठले पण अंगविक्षक हावभाव करून लोक नाचत असतात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, तर हिंदवी स्वराज्याची स्थापनासाठी गोमाता, भूमाता, स्वमाता रक्षणासाठी कृती केली. त्यांनी डीजे लावून नाचा शिवजयंतीला असं नाही सांगितलं ना, तर महाराजांनी सांगितले की हिंदवी स्वराज्य
जे स्थापन केलं होतं ते पुन्हा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करा. ही खरी शिवजयंती. बरोबर. तर मग अशा प्रकारे जे सामाजिक संघटना आहेत तर त्यांनी खरंच आपल्या कृतीतून समाजावरती काय परिणाम होतोय, नवीन पिढीवर काय परिणाम होतोय, तर याचं पण भान, एक सामाजिक भान आपल्याला असलं पाहिजे. नाहीतर मग काय होतं, बरीचशी अजून काही घटना ज्या लक्षात आहेत ते सांगते, की बरीचशी मुलं, परवा आता साताऱ्यात पण मी वाचलं की एका मुलाने नशा करून एका मुलीची छेड काढली म्हणून. तर हे जे आहेत ना, तर साताऱ्यामध्ये मध्यंतरी ड्रग्स सापडले, त्याची सापडले अशी बातमी होती. वेगवेगळ्या प्रकारच्या, पुण्यामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये युवा पिढी जी आहे तर त्यांना सहज उपलब्ध होतं ड्रग्ज. मग प्रशासनाला एवढं कसं काय, प्रशासनाचं जे आहे तर ह्याच्या गोष्टीकडे लक्ष नाहीये. मला हा प्रश्न पडतो की शाळकरी मुलांना माहितीये कुठं मिळतं गांजा आणि हे, आणि पोलिसांना माहित नाही. मग तुम्ही त्या जावा ना, शाळकरी पोरांच्या मदतीने पोचा तिथपर्यंत, शोधा ते कुठं हे ड्रग्ज जे आहेत तर ते दिले जातात. आणि तरुण पिढी बर्बाद करण्याचं काम आता सध्या सुरू आहे. मग हे नशा केलेली मुलं जे आहेत तर ती अशी पशुसारखी वागतात आणि मग लहान मुलं मुली यांच्यावर अत्याचार करतात. मग याला हा पण एक अँगल आहे की मोठ्या प्रमाणामध्ये वाढती व्यसनाधीनता. आज आयटी क्षेत्रामध्ये बघितलं तर मुली पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सिगारेट ओढत असतात. म्हणजे भयानक परिस्थिती आहे ही, की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर ही युवा पिढी अशी नशेच्या आहारी जात असेल, दारू पित असेल, कसले कसले नशा करत असेल, तर ह्यांना स्वतःच भान नाही, हे काय पुढच्या पिढीला दिशा देणार आहेत. त्यामुळे जे सामाजिक स्तरावरती कार्य करणारे ज्या काही मंडळ आहेत तर त्यांनी असे उपक्रम राबवले पाहिजेत की ज्या उपक्रमाच्या माध्यमातून समाज मन चांगलं घडेल, ना की त्यांना उच्छृंखल काहीतरी पिक्चरच्या गाण्यावर मग हा चला स्त्री पुरुष समानता, मग मुली पण डीजेच्या ह्याच्यावर रस्त्यावर येऊन नाचतायत, वा स्त्री पुरुष समानता झाली, असं नसतं. त्यापेक्षा कार्य करूया, समाजाला जी अवकळा लागलेली आहे ती दुरुस्त करण्यासाठी गावोगावी जाऊया. त्यांना आपल्याला खरंच जर वेळ असेल ना, आपण राहतो 17-18 तास, 24 तासातले आपण जागे आहोत, तर 1 तास द्या धर्मासाठी, राष्ट्रासाठी. जावा गावोगावी प्रबोधन करा, सांगा, शास्त्र तुम्ही अभ्यास करा स्वतः. ते कुठेतरी रील्स टाइमपास बघत बसण्यापेक्षा ज्याचा काहीच उपयोग आपल्याकडे नाहीये, त्यापेक्षा तो कारणी लावा. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट काय, तर प्रशासनाने जे आहे तर शिक्षण पद्धतीच्या, आपली जी शिक्षण पद्धती आहे तर याच्यातून मूल्यांची रुजवणूक कशी होईल ना, तर हे पण उपक्रम राबवले पाहिजेत. नाहीतर मुलं कसं आहे, पहिला भ्रष्टाचार मुलं शाळेतच शिकतात, कारण ते कॉपी करतात, ते कॉपी करायला सुरुवात करतात. ठीक आहे, कॉपीवरती आपण रिस्ट्रिक्शन्स आणलेले आहेत, बरोबर, की बंधन आणली आहे, त्याची कॉपी करणाऱ्यांना आपण पकडतो, शिक्षा देतो. पण मुलांना ती कॉपी करण्याची म्हणजे चोरी करण्याची बुद्धी का होते, याच्याकडे लक्ष दिलं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, की का त्यांना ती चोरी करावीशी वाटते, की तो विचार त्यांच्या मनात का येतो. मग ते तिथून मुळापासून जोपर्यंत आपण काम करणार नाही ना, तर ह्या बाकीच्या उपाययोजना तकलादू ठरणार, त्याच्याने मूळ समस्या नष्ट नाही होणार. त्यामुळे उत्तम चारित्र्य, पूर्वी गुरुकुल शिक्षण पद्धती असायची. गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये मुलांना हे सगळ्या त्यांच्या कौशल्याच्या शिक्षणासोबत तो पहिल्यांदा उत्तम त्याचं चारित्र्य निर्मिती कशी होईल ना याच्याकडे भर दिली जायची. आणि आज चारित्र्य निर्मितीचा कोणच विचार करत नाहीये. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज भ्रष्टाचार आहे, म्हणजे आचरणातली भ्रष्टता प्रत्येक क्षेत्रात बघायला मिळते. मग जोपर्यंत ही अशुद्धी दूर होत नाही, सुराज्य निर्माण होत नाही, स्वराज्य आहे पण सुराज्य आहे का, सुराज्य निर्माण होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत आणि तेव्हाच मूळ समस्या थांबेल. नाहीतर या बाकीच्या सगळ्या आता कसं आहेत ना, आता आंदोलन करायला बाहेर पडतात, बरोबर आहे, तो चीड आहे, पण प्रत्येक वेळेस आपण येऊन मेणबत्त्या घेऊन येतो आणि काही परिवर्तन होत नाही. का होत नाही, तर आपण मुळावरती उपाय करत नाही. त्यामुळे राज्य शासनाने, केंद्र शासनाने लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना पण मी म्हणेन, तुम्ही पॅरेंट्स मिटिंगला बोलवता तर मुलांसोबत पालकांना पण थोडंसं द्या तुम्ही हे शिक्षण नीतिमूल्यांचं. आणि हिंदू धर्म हा सर्वसमावेशक आहे. हिंदू जो आहे तो कधीच धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी जे तर आक्रमण करत नाही, कधीच दुसऱ्यांवरती जे आहे तर ते धर्म प्रसार करण्यासाठी बंधन आणत नाही, कारण मुळातच हिंदू धर्म हा सर्वसमावेशक आहे. त्यामधील प्रत्येक श्लोकाचा आपण विचार केला तर त्यात सांगितलं नाहीये तुम्ही याला मानू नका, त्याला मानू नका. उलट आपल्याकडे तर किडा, मुंगी, दगड सगळ्या गोष्टींची पूजा करायला सांगितलीये, प्रत्येक गोष्टीप्रती कृतज्ञता व्यक्त करायला शिकवलीये. म्हणजे एवढी नम्रता कोण शिकवते? हिंदू धर्म शिकवतो. आपल्याकडे एखादं पापकर्म झालं तर धर्मग्रंथात प्रायश्चित्त म्हणून वृक्ष लावा हे पण एक प्रायश्चित्त आहे, की तुम्ही झाडं लावा अधिकाधिक, म्हणजे झाडांची पूजा करा, गायीची पूजा करा, वनस्पतीचं, नागाची पूजा करा. का तर निसर्गाची पूजा करायला आपल्याला आपला धर्म शिकवतो, पर्यावरण नष्ट करायला आपल्याला हिंदू धर्म शिकवत नाही. आणि मुळात हे कधी कळेल, जेव्हा आपण आपल्या संस्कृतीचा अभ्यास करू तेव्हा कळेल की काय सांगितले. नाहीतर कसे आहेत ना, आज जे हिंदू धर्माच्या विरोधात बोलणारे आज सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह आहेत, ते लगेचच हिंदू धर्म कसा बुरसटलेला आहे, कसं तो निसर्गाच्या विरुद्ध आहे हे सांगायला सिद्ध आहे. पण आपण आपल्या संस्कृतीचा अभ्यास करत नाही आणि त्यामुळे आचरणाचा तर प्रश्नच येत नाही. मग आचरण होत नाही म्हणून चुकीच्या गोष्टी वाढलेल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाने जे आपले नीतिमूल्य आहेत, जे इथलं मूळ आहे सनातन, जे इथलं नित्य नूतन सनातन जे ज्ञान आहे
आपल्या संस्कृतीतलं, आणि ते ज्ञान शिकण्यासाठी आज पाश्चात्य लोक भारतात येतात. आज भारताकडे पाश्चात्य लोक आध्यात्मिक राजधानी म्हणून बघतात. जे पूर्ण जगाची आध्यात्मिक राजधानी भारत आहे. इथे सगळेजण कुंभमेळ्यामध्ये तर लाखोनी पाश्चात्य लोक आले होते. कशासाठी? तर मनशांतीसाठी आज लोक भारताकडे पाहतात, कारण आपल्याकडे तो वारसा आहे अध्यात्म आणि धर्माचा, पण आपणच तो सोडतोय. त्यामुळे हे सर्वसमावेशक ज्ञानाचा अंतर्भूत शाळांमधून करूया. शाळांमध्ये पूर्वी, आता माझ्या वेळेस मूल्य शिक्षणाचे तास सुरू झाले पण परत बंद झाले. मग हे शिक्षण पालकांना आणि मुलांना ही दोन्ही ठिकाणी देण्याची व्यवस्था जर आपण केली तर खरंच आता आपल्याला भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन गेले, पण सुराज्य निर्माण म्हणजे राम मंदिराची स्थापना झालीये, पण आता आम्हाला रामराज्य पाहिजे. आणि हे रामराज्य कुटुंबात पहिलं निर्माण झालं पाहिजे आणि समाजात निर्माण झाले. यासाठी या आदर्श राज्य व्यवस्था निर्माण व्हावी आणि यासाठी आदर्श व्यक्ती निर्मिती ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण व्यक्ती जोवरती आदर्श आणि सात्विक होत नाही तोवर राष्ट्र आदर्श होत नाही. या दृष्टिकोनातून राज्य शासनाने तसं शिक्षण पद्धतीमध्ये त्या गोष्टी अंतर्भूत कराव्यात आणि कठोर कायदा सुद्धा करावा आणि कायद्याची अंमलबजावणी सुद्धा व्हावी. तर यासाठी व्यवस्था करावी. आणि जे बलात्कारी आहेत, जसं कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार संविधानानेच आपल्याला दिलेला आहे. मग आपण म्हणतो की कायदा आता कठोर नाहीये, ते सुटतात, पॅरलवर सुटतात किंवा असा भाग होतो, तर ते सुटणार नाहीत गुन्हेगार. आणि जर आपल्याला त्याचे ठोस पुरावे तर तात्काळ शिक्षा देऊन ते उदाहरण सिद्ध करावं, जसं छत्रपतींनी सिद्ध केलं. परत दुसरा रांजाचा पाटील निर्माण नाही झाला, तसं जे ऍक्शन घ्यावी ही मागणी करते. लहान मुलांवरती जो मोबाईलवरती जो अश्लील कंटेंटचा जो प्रभाव आहे तो किती प्रभावात त्यांच्यावर पडतो? म्हणजे कसं आहे ना की आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच हातात बघा मोबाईल सगळ्यांच्या हातात असतो आणि तो आता लहान मुलांच्या पण हातात असतोच. तर त्या मोबाईलच्या माध्यमातून इंस्टाग्राम बघा, युट्यूब बघा, अश्लील व्हिडिओज, जाहिराती मोठ्या प्रमाणात मध्ये येत असतात. आणि काही व्हिडिओजला फक्त असा मेसेज येतो की तुम्ही 18 वर्षाच्या आतल्या आहात का, तर तुम्ही बघू शकता, नाहीतर तुम्ही हा प्रौढांसाठी बघायला आहे. पण त्याच्यावरती काय लिमिटेशन आहे की मुलं तर मुलं म्हणतील की नाही आम्ही अंडर 18, म्हणजे फक्त त्या मेसेजला एक क्लिक केल्यानंतर त्या मुलांना सहज जर व्हिडिओ ओपन होत असेल तर म्हणजे त्याच्यावरती कोणाचं लक्ष आहे. आणि आपण म्हणतोय की मुलांमध्ये गुन्हेगारी वृत्ती वाढली आहे, तर प्रशासनाने आहे ना तर या मोबाईलवरती सुद्धा अशा प्रकारचे अश्लील कंटेंट आहेत ना तर त्याच्यावरती प्रतिबंध आणला पाहिजे. मग कशासाठी ना, इंस्टाग्रामवरती तर किती घाणेरड्या रील्स असतात, किती घाणेरड्या रील्स असतात. आणि त्या सहज ही लहान मुलं कसं आहे, मोबाईल दिल्यानंतर पालक बघत नाही काय बघतायत मुलं, कंटिन्यू जर त्याच व्हिडिओज ते मुलं बघत असतील तर त्यांच्यावरती कसले संस्कार होतील. आज युट्यूबवर बघितलं तर कसले छोटे छोटे मुलं, 5 आणि 6 वर्षाची मुलं जे तर ते फेरीमध्ये कसले हात आणि हावभाव करत असतात. म्हणजे आपण पाहत पण नाही, या लहान मुलांना त्याचा अर्थ सुद्धा कळत नाही, असे हावभाव ते करत असतात. कशामुळे होतं? आई वडील तर करत नसतील ना असे, घरात तर हे शिकवत नसणार आई वडील, म्हणजे निश्चितच हे कशावर तरी पाहतायत ना ते असले घाणेरडे कृती, आणि ती मुलं करतात. कितीतरी व्हिडिओज व्हायरल झालेत आता की लहान मुलांना असे अश्लील हावभाव करतात ही पोरं 6-7 वर्षाची. आणि बऱ्याचशा पालकांना मजा वाटते की आपल्या मुली तर अशा नटून थटून कपडे छोटे घालून असे वेगवेगळे हावभाव करून रील्स करत असतात. आई वडिलांना कौतुक वाटतं, बघा माझी मुलगी किती छान हावभाव करून जे तर रील्स करते. पण ते कवळं वय, त्या मुलीचं खेळण्या बागडण्याचं वय, आणि अशा प्रकारच्या एखाद्या मुलीसारखे वेगवेगळे चित्रविचित्र हावभाव जी तर ती करते, म्हणजे त्या बालमनावरती काय परिणाम होतोय ना आता. त्यामुळे जे तर राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने हे जे OTT प्लॅटफॉर्म असू द्या किंवा सोशल मीडिया जे काही हँडल्स आहेत आपले, तर त्याच्यावरती जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, इंस्टाग्राम, युट्यूब, जे कुठले असे माध्यम आहेत की ज्याच्यावरती मुलांना सर्रास सहज असे कंटेंट येतात, तर त्याच्यावरती प्रतिबंध आणला पाहिजे केंद्र शासनाने, राज्य शासनाने, तर हे गुन्हे थांबतील. कारण आता हे सगळं मोकाट आहे, सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत, आणि म्हणून ही लहान मुलं जे आहेत तर ते अश्लीलतेच्या खाईत ढकलली जात आहेत आता. आणि ते जर नैतिक अधःपतन थांबवलं तर राष्ट्र निर्मिती होऊ शकते. याच्याकडे पण केंद्र शासनाने, राज्य शासनाने लक्ष द्यावं. आपण आज हा व्हिडिओ बघितलाय, पण मला असं वाटतं हा व्हिडिओ नुसता बघून उपयोगाचा नाहीये. त्याच्यावर आपण कार्यप्रणाली करणं गरजेचं आहे, त्याच्यावर आपण कृती करणं गरजेचं आहे आणि ते आत्मसात करणं गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ बघा, पूर्णपणे बघा आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे बघितलंय त्याच्यावर कार्य करा. धन्यवाद.